नमस्कार मित्रांनो. आज मित्रांनो आहे शनिवार. आज आपल्याला नातापूर बाजार शूट करायला जायचं होतं, नाही तर जामखेड शूट करायला जायचं होतं. परंतु झिमझिमच चालू होती. सकाळपासून वातावरण थोडंसं डाऊन होतं, त्याच्यामुळं गेलेलं नाही. परंतु आपण साडेगावच्या बाजाराचे व्हिडिओ टाकलेले ते तुम्ही पाहू शकता. आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे की जातीपातीच्या पुढचं बी काहीतरी राजकारण आहे मित्रांनो. आज ते सोनम वांगचू जे आहेत सर, आज त्याच्यासारखा इतका सायंटिस्ट माणूस आज मरणाच्या दारात आहे. आणि आजच्या तारखेला त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. हल्ला झाल्याच्या नंतर ते दीपक जे आहेत त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आलेला आहे. म्हणजे या BJP सत्ता जी आहे यांना माणसात माणूस ठेवायचाच नाही मुळात. यांचा दबाव ह्यांना जे आहे, पहिलं जे चालायचं राजे महाराजे शासन, ह्यांना तेच शासन आणखीनही आणायचे. ह्यांना जे आहे संविधान मानायचंच नाही. हे पर्टिक्युलरली RSSच आहेत. आणि हे RSS नीती जी आहे ती त्यांच्या प्रतिक्रियामधून दिसत आहे, किंवा त्यांच्या जी आहे ती प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांची राजनीती दिसत आहे. त्याच्यामुळं मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा वेगळा वाटेल तुम्हाला, परंतु हा करणं खूप गरजेचं आहे. कारण की आज तुमच्यासारखे जे माझे व्हिडिओ बघणारे जे मित्रपरिवार आहे, आज तुमच्यासारखे माझ्यासारखे हजारो पडून आहेत, लाखो पडून आहेत मित्रांनो. काही उपयोग नाही आपला सुशिक्षित होऊन. यांच्यासारखे जर सत्ताधारी निघतील तर काय उपयोग आहे आपला? अहो, आपण एक एक्झामची फीस 10-10, 5-5 हजार रुपये भरतो. आज फक्त महाराष्ट्रात जर म्हणलं तर एक फॉर्म भरायला 5,000 रुपये, समजा उदाहरण द्यायला लागलो मी, 5,000 लागतात न लागतात कन्फर्म नाही. मग 5,000 जर धरलं, किती हजार लोक फॉर्म भरतात? याचा पैसा जातो कुठं? सरकारला. इनडायरेक्टली फायदा कोणाला? सरकारला. आणि सध्या सरकार प्रत्येक जाग्याहून जितका फायदा होईल तितका फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. माझी स्वतःची गाडी आहे शाईन. ती गाडी मित्रांनो गेले जवळपास 1 वर्षापासून ते 1.5 वर्षापासून गाडी भुरभुर करते. कमी स्पीड केली की भुरभुर करणार. जर फुल स्पीडमध्ये जर चाललो मी 50-60च्या पुढं, ह्यावेळेला तर मी 50-60च्या पुढं असतो, समजा लमसम 100-125 चलतीच गाडी. तर मग त्या टायमाला नाही करत. पण सिटीमध्ये असलो, सिटीमध्ये ती भुरभुर हे कशामुळं? इथेनॉल. अरे आम्ही पैसे दिलो तुम्हाला का आम्ही फुकट घ्यायला लागलो तुमच्याकडून? आमच्या कष्टाचे, आमच्या जे पैसे जे आहेत ते तुम्ही समजायला लागलात काय नेमकं? कुणाला विचारून तुम्ही इथेनॉल मिक्स करा?